नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। 34वें रास्ता सुरक्षा अभियान संपूर्ण ठाणे में 14 जनवरी से 15 फरवरी तक चलाया गया, जिसमें वाहतुक विभाग द्वारा बाइक रैली, जन जागरूकता, फोटोग्राफी, रील्स स्पर्धा जैसे स्पर्धाओं का भी आयोजन किया गया। स्कूलों में बच्चों को ट्रैफिक नियमों के प्रति जागरूक करना जैसे विविध कार्यक्रम आयोजित किए गए, जिसका आज सफलतापूर्वक समापन ठाणे के काशीनाथ घाणेकर सभागृह में किया गया। कार्यक्रम में पुलिस आयुक्त आशुतोष डुमरे, सहायुक्त महेश पाटिल, सहायुक्त मंगेश चौहान एवं सभी पुलिस अधिकारी उपस्थित रहे। यह पूरा अभियान वाहतुक पुलिस उपायुक्त विनय राठौड़ के मार्गदर्शन में सफलतापूर्वक संपन्न हुआ। अनेक कार्यक्रम के विजेताओं को राजमुद्रा स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया तथा हास्य कलाकार समीर चौगले एवं हास्य अभिनेत्री चेतना ने भी अपने मनोरंजन से लोगों का खूब मनोरंजन किया। इस कार्यक्रम में भारी संख्या में विद्यार्थियों ने सहभागिता ली। पोलीस अधिकारी, कर्मचारी, बंधू भगिनींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होतोय की रस्ता सुरक्षा अभियानाचा हा महिना अतिशय जल्लोषात आणि उत्साहात पार पडला। हे अभियान ज्यांच्यासाठी आपण आयोजित केलं होतं ते आपल्या ठाण्याच्या नागरिकांनी या उपक्रमांना अतिशय भरघोस आणि जोरदार प्रतिसाद दिला। रस्ता सुरक्षेचं महत्त्व या अभियानातून चांगल्याच प्रकारे अधोरेखित झालं असं म्हणायला काही हरकत नाही। रस्ता वाहतूक नियम या नियमांची अंमलबजावणी करणारी एक संस्था म्हणून आमचा उद्देश सफल झाला असावा असं मला वाटतं। तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दिनांक 15 जानेवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 माध्यमातून असतील किंवा म्युझिकच्या माध्यमातून असतील ऑलरेडी झालेलं आहे, त्यामुळे मी जास्त काही बोलणार नाही। परंतु या महिन्याभरामधल्या काही चांगल्या ॲक्टिव्हिटीजचा मला उल्लेख करणं आवश्यक आहे। ज्या पद्धतीचे कार्यक्रम निवडले गेले त्यामध्ये शाळेतल्या मुलांपासून तरुणाईपासून ते वेगवेगळ्या समाज घटकांना आपण या पद्धतीने इन्व्हॉल्व करून घेतलं आणि हे पण फक्त ठाणे शहरापुरता न करता वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण इन्व्हॉल्व करून घेतलं। टेक्नॉलॉजी आहे, सोशल मीडिया याचा देखील वापर चांगल्या प्रमाणामध्ये केला गेला आणि यातून जास्तीत जास्त प्रबोधन करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। जॉईंट सिटी सेवांनी आता सांगितलं त्याप्रमाणे विद्यार्थी हा खूप मोठा घटक आहे। RSTच्या माध्यमातून आपण त्यांचे कार्यक्रम घेत असतो, ट्रेनिंग घेत असतो आणि ते ट्रेनिंग फक्त या महिन्याभरापुरतं न घेता किंवा हा संपर्क फक्त या महिन्याभरापुरता न ठेवता अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून आपण वर्षभर ठेवला पाहिजे आणि रस्ता सुरक्षा ही आपली प्रायोरिटी आहे हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे। मागच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला सांगण्यात आलं की बरेचसे ब्लॅक स्पॉट्स जे आहेत ते ब्लॅक स्पॉट्स कमी केलेले आहेत, पण तरी देखील दुर्दैवाने असं आहे की आता 2 दिवसापूर्वीच नागपूरच्या हद्दीमध्ये पुन्हा 2 फॅटल ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्यामध्ये एका डंपरने मोटरसायकलला उडवलं। मला वाटतं हेल्मेट नव्हतं त्यामुळे ते फॅटल झालं। तर हे जोपर्यंत काय असतं की आपण समोरासमोर बघत नाही किंवा समोरासमोर बघत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातला सिरियसनेस कळत नाही। परंतु हे जर फक्त हेल्मेट जरी असलं तरी सुद्धा हे जे वाचू शकले असं परिस्थिती होती।